अभी टाइम आफ्टर 10 पे होगा, अभी 2 स्कूल बाकी है। एका मागे एक सर, व्हाट अ रिकॉर्ड सर, ऐसा है। आपल्याला माहिती आहे संस्कृतचं सुभाषित आहे, श्लोक आहेत आणि याच्या सामूहिक पठणासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत। तर मी सर्वप्रथम मंचावर आमंत्रित करतो घोडजकर गुरुजी, जे स्थानापन्न झालेले आहेत, नांदेडचे ते प्रसिद्ध गुरु आहेत। तसेच चिन्मय मिशनचे स्वामीजी पण इथे येणार आहेत, प्रज्ञानंद भारती, त्यांचं पण मी स्वागत करतो। आणि आपले नांदेडचे SP कलेक्टर साहेब दोघांनी सांगितले आज 6 डिसेंबरचा व्यस्त कार्यक्रम असल्यामुळं त्यांचं इथं येणं थोडं अवघड दिसते। गुरु ग्रंथ साहेब भवन हा हॉल आपल्याला ज्यांच्यामुळं मिळाला किंवा ज्यांनी मला मदत केली असे माझे जीवाभावाचे मित्र वीरेंद्र सिंग गाडीवाले यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं। त्याच्यानंतर निखिल लातूरकर, ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम शक्य झाला नसता, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं। आमचे बॉडी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप सिंग आणि आमच्या सेवा कमिटीचे मेंबर श्री संदीप सिंग यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं। या कार्यक्रमात मला सहकार्य करणारे आणि नेहमी आशीर्वाद देणारे भास्करराव भुसारी यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं। आणि पत्रकार संघटनेचे गोवर्धन भाऊ बियाणी आणि संजीव कुलकर्णी या दोघांना मी निमंत्रण केलं होतं, ते म्हणले आमच्या कार्यक्रमाप्रमाणे मी येतो, ते आले, तर त्यांचंही स्टेजवर स्वागत आहे। आदि शंकराचार्य, अद्वैत वेदांत के प्रणेता, संस्कृत के महान विद्वान, उपनिषद व्याख्याता, हिंदू धर्म प्रचारक आणि दार्शनिक, याच पीठावर विराजमान श्री श्री श्रद्धेय शंकर भारती महास्वामी यांना शिरसाष्टांग दंडवत संपूर्ण नंदीग्रामवासियांच्या आणि आमच्या वतीने पुन्हा एकदा हिंदू धर्माची पताका अखिल जगतावर फडकवण्यासाठी जे प्रयत्न आपण सर्वांनी केले पाहिजेत आणि जे मार्गदर्शक आहेत ती तत्व इथे घालून देण्यासाठी आचार्यांची ही पदयात्रा अखंड चालू असते आणि त्याच कारणास्तव आचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत। मला अभिमान वाटतो, मला आनंद वाटतो की या संपूर्ण नंदीग्राममधल्या अनेक शाळांमधून हे स्तोत्र पठण डॉक्टर सुनीताताई आणि डॉक्टर उमेश देशपांडे यांच्या प्रेरणेनं हा उपक्रम अत्यंत सुंदर रीतीने या ठिकाणी सादर होणार आहे। आपण सौंदर्य लहरीच्या पठणाला सुरुवात करूया। मी विनंती करीन सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक शिक्षिका
यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिस्तीत थोडंसं बसवून घ्या आणि त्यानंतर आपण या सौंदर्य लहरी स्तोत्राच्या पठणाला सुरुवात करणार आहोत. आज ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम शक्य झाला आहे त्या सर्व शाळेच्या प्रमुखांना मी विनंती करतो की त्यांनी पण स्टेजवर यायचं. मी नाव घेईल त्याप्रमाणे सगळ्यांनी स्टेजवर येऊन मला सहकार्य करायचं आहे. आमचे मित्र संजय आवरातकर जे पिनॅकल शाळेचे प्रमुख आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. त्याच्यानंतर गुजराती हायस्कूलचे सोमठाणकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. प्रतिभा निकेतन श्रीनगरच्या मॅडम कुरुंबट्टे मॅडम त्यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल त्यांच्या मॅडम किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह, जर त्यांचे प्रिन्सिपल नसतील तर शाळेने आपलं रिप्रेझेंटेटिव्ह तयार ठेवावं. मी नाव घेतो, त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. ऑक्सफर्ड इंटरनॅशनल, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ऑक्सफर्ड द ग्लोबल आणि ज्ञान भारती, प्रतिभा निकेतन होळी, नाना पालकर, टायनी एंजल स्कूल, लिटिल स्कॉलर स्कूल आणि मोहनराव भालेराव हायस्कूल या सर्व शाळेच्या प्रमुखांना किंवा त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हला मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. इकडच्या साईडला तिकडेही बसलात तरी चालते. आणि याच्यानंतर सौ सुनीता तुम्हाला या कार्यक्रमाच्या संदर्भात काही सूचना देतील. स्वामीजींना माझे त्रिवार वंदन. तसेच इथे आलेल्या सर्व ज्येष्ठांना माझा नमस्कार. माझ्या मैत्रिणी, भगिनी, शिक्षक वृंद, इथे आम्हाला मदत करणारे सेवाभावी मंडळ, तसेच विद्यार्थी मित्रमित्रांनो, सौंदर्य लहरी हे 100 श्लोकांचं स्तोत्र आहे आणि या 100 श्लोकांचं आपल्याला आता पठण करायचं आहे. विद्यार्थ्यांसाठी आपण फक्त 12 श्लोक निवडलेले आहेत म्हणण्याचे. तर विद्यार्थ्यांना ही महत्त्वपूर्ण सूचना आहे की पहिले 10 श्लोक झाल्यानंतर थोडं थांबायचं आहे. नंतर 15वा श्लोक आमच्यासोबत म्हणायचा आहे. तसेच पुन्हा थांबून 100वा श्लोक हा देखील आमच्यासोबतच म्हणायचा आहे. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की स्तोत्र पठण जरी नाही करता आलं तरी स्तोत्र श्रवण याचे देखील तेवढेच महत्त्वाचे फायदे आहेत. त्यामुळे सगळ्यांनी शांत बसून या सौंदर्य लहरी स्तोत्राच्या श्रवणाचे आणि पठणाचे काय फायदे आहेत तो अनुभव घ्यावा. आणि सगळ्यांना आणखी एक सूचना की आपल्या सगळ्यांना सोबत म्हणायचं आहे, महिला वर्ग आणि विद्यार्थी. त्यामुळे आपली गती दोघांनी एकमेकांना सांभाळून घेत बॅलन्स करत म्हणायचं आहे. कुणी मागे कुणी पुढे गेलं तर आपण तशी स्पीड आपली कंट्रोल करायची आहे. आणि मला अशी अपेक्षा आहे की या सगळ्या सूचनांचं पालन करून आपण आजचा हा कार्यक्रम नक्कीच यशस्वीपणे पार पाडणार आहोत. कारण प्रत्यक्ष आपले गुरु श्री श्री शंकर भारती महास्वामी आपलं स्तोत्र पठण ऐकणार आहेत. आणि एवढ्या मोठ्या स्वामीजींच्या समोर आपल्याला या स्तोत्र पठणाची आणि श्रवणाची संधी मिळालेली आहे. या संधीचा आपण नक्कीच सोनं करूयात. गेल्या 5-7 महिन्यांपासून आपण दररोज ऐकत होता की श्री श्री शंकर भारती महास्वामींच्या समोर आपल्याला सौंदर्य लहरी स्तोत्राचं सामूहिक पठण करायचं आहे आणि ते आज आपलं स्वप्न पूर्ण होत आहे. त्यामुळे एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांनी आता आपल्याला शांत राहायचंय. सावधान. बलवंतसिंग गाडीवाले साहेब हे आलेले आहेत. गाडीवाले साहेब यांना मी विनंती करतो. बलवंतसिंग गाडीवाले साहेब आणि ज्ञान भारतीचे सतीश शिंदे आणि बालाजी सर या दोघांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. मॅडम प्लीज. मागे उभे असलेल्या सगळ्यांनी बसून घ्यायचंय. फक्त निरीक्षणासाठी ठेवलेले व्हॉलेंटियर आहेत तेवढेच उभे राहतील. बाकीच्या सगळ्यांनी बसून घ्यायचंय खाली. विद्यार्थ्यांनी एकदम शांत बसायचंय सावधानावस्थेमध्ये.
सौंदर्य लहरी भगवत्पाद श्री आद्य शंकराचार्यांनी रचलेलं देवीचं अलंकारिक संस्कृत भाषेतील दिव्य स्तोत्र. 100 श्लोकांचे 100 लाभ 100 सिद्धी आणि प्राप्त होतात असं स्तोत्र सांगतं, आचार्य सांगतात. आणि ईश आशीर्वाद शिव आशीर्वाद असा आहे. चिन्मय मिशनचे आचार्य प्रत्यानंद सरस्वती या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत. आपण या व्यासपीठावर उपस्थित व्हावं, विराजमान व्हावं. सर्व धर्मासाठी काम करणारे, धर्माधिष्ठित अशा प्रकारची विचारधारणा असणारे आणि त्याचबरोबर हिंदू धर्माच्या उत्थानासाठी, उन्नतीसाठी, विकासासाठी, प्रगतीसाठी ज्यांचे दोन्ही बाहू अखंडपणे अविरतपणे काम करत असतात असे सर्व हिंदू धर्माचे कार्यकर्ते, शास्त्री, विद्वान, पंडित, आचार्य या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांना विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचा आवाज थोडासा कमी करता येईल का याकडे लक्ष द्यावं. विद्यार्थ्यांनी आपसात बोलणं बंद करावं. तुमच्या आवाजाने तुम्हाला सूचनाही कळणार नाहीत. त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपला आवाज फक्त सौंदर्य लहरीच्या पठणासाठी आता आपण आम्हाला द्यावा. कृपया आपसातलं बोलणं आपलं बंद करावं. मी सगळ्यांना विनंती करते पुन्हा एकदा. सौ जान्हवी माळाकोळीकर जोशी यांनी सौंदर्य लहरीच्या अनुवादाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. सुंदर अशा प्रकारचा अन्वयार्थ आणि त्याचबरोबर संस्कृत शब्दांचे विग्रह, त्याचे अर्थ आणि श्लोकाचा अन्वयार्थ या निमित्तानं त्यांनी लिहिला. आणि योग इतका सुंदर की आचार्यांच्या हस्ते या ग्रंथाचं विमोचन या ठिकाणी या व्यासपीठावर होतं आहे. मी जान्हवीताईंना विनंती करते की त्यांनी आचार्यांच्या समक्ष हा ग्रंथ प्रस्तुत करावा आणि या ग्रंथाचं विमोचन आदरणीय श्री परमपूज्य श्रद्धेय महाशंकर स्वामीजी यांनी करावं अशी विनंती मी आचार्यांना करते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सौ जान्हवीताई माळाकोळीकर जोशी यांचं हे सौंदर्य लहरीवरचं अन्वयार्थाचं पुस्तक, हा छोटासा ग्रंथ आपण संग्रही ठेवावा अशी विनंती या निमित्तानं मी आपणा सर्वांना करते. वाणीचे दोष, गृहस्थाश्रम असल्याचे दोष, आचार्यांचे दोष, विद्वानांचे दोष, ज्या ज्या भूमिकांमध्ये आम्ही या पृथ्वीवरती वावरतो, कुटुंबात वावरतो, समाजात वावरतो, त्या सगळ्या भूमिकांना उन्नत करणारा हा श्लोकांचा संग्रह म्हणजे सौंदर्य लहरी. प्रत्येकानं त्याचं वाचन, मनन, चिंतन, पठण करावं आणि आपल्यातले बदल आपणच अनुभवावेत. अहम ब्रह्मास्मी याची अनुभूती ती वेगळी काय. आणि म्हणून या अत्यंत मोठ्या शिवधनुष्य म्हणूया अशा उपक्रमाचं आयोजन नंदीग्राममध्ये होतं आणि ते इतक्या उत्तम पद्धतीनं साक्षात होतं आहे. आपण त्याचे सर्वजण साक्षीदार आहात. आपण भाग्यवान आहोत की या धर्मामध्ये जन्माला आलो, या ग्रामामध्ये जन्माला आलो, ज्या ठिकाणी गुरु गोविंद साहेब देश, राष्ट्र, धर्म यांच्यासाठी आपलं संपूर्ण बलिदान ज्या धर्मानं दिलं, ती व्यक्ती या भूमीवर जन्माला आली.
मी विनंती करते. आदि शंकराचार्य की जय. जय हो, जय हो, जय हो. सौंदर्य लहरीच्या पठणाला आपण सुरुवात करूया. शुभम भवतु. सौंदर्य लहरी कर्त्रे सर्व मंगलदायिने शंकराचार्य वर्याय यतिराजाय ते नमः. शिवशक्त्यायुक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं न चेदेवं देवो न खलु कुशलस्पन्दितुमपि. अतस्त्वामाराध्या हरिहरविरिञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति. तनीया प्रभवति मोहाय महतां. धनुष्पुष्पं मौली मधुकरमयी पञ्चविशिखाः. वसन्तः सामन्तो मलयमरुदायो धनरथः. तथापेकः सर्वं हिमगिरिसुते अपाङ्गाते लब्ध्वा जगदिदमनङ्गो विजयते. वनकाञ्चीनाः करिकलभकुम्भस्तननता परीक्षीणा मध्ये परिणतशरच्चन्द्रवदना. धनुर्बाणान् पाशं श्रुरिमपि दधाना करतलैः. पुरस्तादास्तान्नः पुरमतितुराहो पुरुषिका. मयि मूलाधारे कमपि मणिपुरे हुतवहं स्थितं स्वाधि
मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्त्वा कुलपथम् सहस्रारे पद्मे सहरहसि पत्या विहरसे सुधाधारासारैः चरणयुगलान्तर्विगलितैः प्रपञ्चं सिञ्चन्ति पुनरपि रसात्माय महसः अवाप्य स्वां भूमिं भुजगनिभमध्युष्टवलयम् स्वमात्मानं कृत्वा स्वपिशिकुलकुण्डे कुहरिणी चतुर्भुजैः श्रीकण्ठैः शिवयुवतिभिः पञ्चभिरपि प्रभिन्नाभिः शम्भोः नवभिरपि मूलप्रकृतिभिः चतुश्चत्वारिंशत् वसुदलकलाशत्रिवलय त्रिरेखाभिः साधम् तव शरणकोणापर्यताः त्वदीयं सौन्दर्यं तुहिनगिरिकन्ये तुलयितुं कवीन्द्राकल्पन्ते कथमपि विरिञ्चित् प्रभृतयः यदा लोकोत्सुक्यात् अमरललनायान्ति मनसा तपोभिर्दुष्प्रापाम् अपि गिरिशसायुज्य पदवीं नरं वर्षीयांसं नयनविरसं नर्मसुजलं तवापाङ्गालोके पतितमनुधावन्ति शतशः गलद्वेणीबन्धाः कुचकलशविस्रस्तसिचयाः हठात्कृट्यत्काञ्चो विगलितदुकुलायुवतयः क्षितो षट्पञ्चाशत् द्विसमधिकपञ्चाशदुदके उदाशे वा षष्टिः चतुरधिकपञ्चाशदनिरे दिवि द्विषट्त्रिंशत् मनसि च चतुष्षष्टिरितिये मयूखास्तेषामप्युपरितवपादाम्बुजयुगम् शरज्योत्स्ना शुद्धां शशियुतजटाजूटमकुटा वरस्त्रासत्राण स्फटिकघटिका पुस्तककरां सकृन्नत्वा नत्वा कथमिव सतां सन्निदधते मधुक्षीरद्राक्षा मधुरीणां परितयः कवीन्द्राणां चेतः कमलवनबालातपरुचिं भजन्ते ये सन्तः कथिचिदरुणामेव भवति विरिञ्चि प्रेयस्याः तरुणतरशृङ्गारलहरी गभीराभिर्वाग्भिः विदधति सतां रञ्जनममी सवित्रीभिर्वाचां शशिमणिशिलाभङ्गरुचिभिः वशिन्याभ्याभिस्त्वां सह जननि सञ्चिन्तयति यः सकर्ता काव्यानां भवति महतां भङ्गिरुचिभिः वचोभिर्वाग्देवी
मुखं बिन्दुं कृत्वा कञ्चयुगमधस्तस्य ददधो हराधं ध्यायेद्यो हरमहिषते मन्मथ कला ससद्य संक्षोभं नयति वनिता इत्यतिलघु त्रिलोकीमप्याशु भ्रमयति रविन्दुस्तनयुगा किरन्तीमङ्गेभ्यः किरणनिकुरुम्बामृतरसं रुदित्वा माधत्ते हिमकरशिलामूर्तिनिवयः सर्पाणां गर्भं शमयति शकुन्तारिप इव जरत्पृष्टा दृष्ट्या सुखयति सुधाधारशिरया तटिल्लेखा तन्वीं तपनशशिवेश्वानरमयीं निषण्णां षण्णामप्युपरिकमलानां तव कलां महापद्म्याटव्यां मृदितमलमायेन मनसा महान्तः पश्यन्तो ददति परमानन्दहरिम्। हरलीलावताराय शंकराय वरोजसे कैवल्यकलनाकल्पतरवे गुरवे नमः। सौंदर्य लहरी स्तोत्र का अभ्यास हम किए हैं। स्तोत्र के बारे में जानना अत्यंत आवश्यकता। इसका महत्व हम सुने होंगे कामधेनु का नाम, ये शब्द। जैसा कामधेनु के हम मांगे जो कुछ हो, हमारा मांग के अनुसार वो कामधेनु वस्तु देता है। ऐसा ही सौंदर्य स्तोत्र भी पाठ करते करते हम जो मांगते हैं वो सब देता है। यह है इस स्तोत्र का महत्व। श्री आदि शंकराचार्य जी ने इसका रचन किया और लोगों को बहुत बड़ा उपकार किया। आज भी सौंदर्य पाठ करते हम पूर्ण फल प्राप्त कर सकते हैं। विद्यार्थियों, हमें तो विद्या अत्यंत आवश्यक है। विद्या प्राप्त करने के लिए और एकाग्रता प्राप्त करने के लिए हमें ये सौंदर्य लहरी स्तोत्र अत्यंत उपयुक्त है। इसलिए नांदेड़ का जो विद्यार्थियों हम हैं, यहाँ बैठे हैं, हमारा भाग्य है। हमारा जीवन में एक बहुत मुख्य कदम आगे रखे हैं। मेरा अपेक्षा है हर दिन इसका पठन हमारा घर में हम करेंगे, सौंदर्य लहरी से पूर्ण फल हम प्राप्त करें। इसका आयोजन करने के लिए जो कार्यकर्ताओं ने बहुत बड़ा परिश्रम लिया, सब लोगों को मैं नारायण स्मरण बोलते मेरा कहन समाप्त करता हूँ। हर नमः पार्वतीपतये हर हर महादेव। सीताकांत स्मरणं जय जय राम। हाँ
आपल्या गाडीला उतरा पाहिजे. एक के पीछे वो भैया को जाने दो. आ जाओ एकदम.